आणि तर लोकसभेचा महासंग्राम त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। संजय राऊतांनी आता नौटंकी बंद कराव्यात। राऊतांनी लहान कार्यकर्त्याप्रमाणे बोलू नये, सांगलीचा प्रश्न चर्चेतून सोडवू, नाना पटोलेंचं वक्तव्य। सांगलीचा तिढा उद्यापर्यंत सुटेल, काँग्रेस हायकमांड सोबत पुन्हा बोललो, विश्वजित कदम, विशाल पाटील प्रचारात सहभागी होतील, संजय राऊतांचं वक्तव्य। कोण म्हणतंय मैत्रीपूर्ण लढत, मग संपूर्ण देशात असं होऊ शकतं। संपूर्ण देशात मैत्रीपूर्ण लढत झाली तर कुणाला परवडणार नाही, राऊतांचा काँग्रेसला हा इशारा आहे। आमच्याकडून प्रकाश आंबेडकरांना प्रस्ताव गेला, 3 वाजेपर्यंत त्यांना निर्णय घेण्यासाठी वेळ। अर्ज मागे घेण्याच्या मुदतवाढी आधी आंबेडकरांनी निर्णय सांगावा, नाना पटोलेंची ही माहिती। तर प्रकाश आंबेडकरांना वेळ देणारे नाना पटोले कोण? संजय शिरसाट यांचा पटोलेंनाच टोला। तर काँग्रेसची नेहमी आंबेडकर विरोधी भूमिका राहिली आहे। काँग्रेसला प्रकाश आंबेडकरांना मोठं होऊ द्यायचं नाही, बावनकुळेंची टीका। आंबेडकर चळवळीबद्दल भाजपला बोलण्याचा अधिकार नाही, प्रकाश आंबेडकरांसोबत आज देखील काँग्रेसचा मैत्रीचा हात आहे, नाना पटोलेंचं बावनकुळेंच्या टीकेला हे उत्तर। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळायलाच हवा, इथून जिंकण्याची क्षमता फक्त भाजपची, नारायण राणेंचा हा दावा। माझा नवरा भाजपचा आमदार, मीर राष्ट्रवादी का वाढवू? अजितदादा गटाच्या धाराशिवच्या उमेदवार अर्चना पाटलांचं विधान चर्चेत येताच म्हणाल्या, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला। लोकसभा निवडणुकीत नारायण राणेंचं डिपॉझिट जप्त करणार, डिपॉझिट जप्त झाल्यावर विनायक राऊत आणि राजन साळवींनी काय केलं ते कळेल, विनायक राऊतांचा राणेंवर निशाणा।